कालच्या महायुतीच्या मेळाव्यात काही स्पष्ट संदेश दिल्यानंतर आजपासून कार्यवाही होताना पाहायला मिळते. खेडमध्ये देखील वैभव खेडेकर आणि योगेश कदमांची आणि भाईंची भेट झालेली आहे. इतर परिस्थिती साधारणतः कशी आहे तुमची संदर्भात तुमची शिष्ट आहे कालची मार्गदर्शन करण्याची वैभव खेडेकर यशस्वी झाली. वैभव खेडेकर हे पूर्वीपासूनच माझे चांगले मित्र आहेत, पण ते भाजप पक्षामध्ये काम करतात. मी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांना ही विनंती केली होती की युती करायची असेल तर प्रामाणिकपणाची ही युती असली पाहिजे. त्याच्यामुळे ज्या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार भाजपासमोर उभे आहेत आणि भाजपाचे उमेदवार शिवसेनेच्या समोर उभे आहेत ते मागं घेणं ही आपली जबाबदारी आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की बऱ्यापैकी जिल्ह्यामध्ये हे अर्ज मागे घेतले जात आहेत आणि उद्यापर्यंत खरं चित्र यातलं स्पष्ट होईल. चिपळूणमधली नेमकी काय स्थिती आहे? चिपळूणमध्ये आता संध्याकाळी एक बैठक आहे. चिपळूणमध्ये सध्या तरी 16 बीजेपीने फॉर्म भरले, शिवसेनेने फॉर्म भरलेले आहेत, 12 बीजेपीने फॉर्म भरलेले आहेत. नगराध्यक्ष शिवसेनेचा लढतोय. मी आत्ताच काही वेळापूर्वी शेखर निकम सरांशी देखील चर्चा केली. महायुतीच्या बाबतीमध्ये आजही ते सकारात्मक आहे. त्याच्यामुळे याच्यातनं काय चर्चा पुढे जाऊ शकते का हा प्रयत्न मी स्वतः करणार आहे. 2 जागांवरील झालेला पाहिलं 10 जागा लागतील हा, म्हणूनच सांगितलं की आता थोड्या वेळाने जी बैठक होईल त्याच्यातनं काही निष्पन्न होतं का हे आम्ही नक्की बघणार आहोत.